हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बाहीचं पफ स्लीव्स बघणार आहोत। बऱ्याचदा साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये असा पफ स्लीव्सचा पॅटर्न तुम्ही बघितला असेलच। तर तो कसा तयार करायचा किंवा किती इंचेस पफ घ्यायचा, त्याचे प्लीट्स कशा टाकायचे हे बऱ्याच जणांना माहिती नाही आणि लक्षात येत नाही किंवा काहीतरी कन्फ्युजन क्रिएट होतं। तर आज आपण ते परफेक्टली बघणार आहोत, कटिंग पासून स्टिचिंग पर्यंत। तर सगळ्यात आधी आपण याचं कटिंग बघणार आहोत। तर कटिंगसाठी तुम्हाला अस्तरचे 4 फोल्ड करून घेतलेले आहेत। तर आधी 2 फोल्ड आहे ऑलरेडी अस्तर आणि आता हे मी अजून डबल फोल्ड केलेलं आहे। नेहमी सारखीच पहिल्यांदा आपल्याला बाहीचं कटिंग किंवा ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे। उंचीमध्ये जे काही आपण 1 इंच एल्बो स्लीव्हसाठी कटिंग करतो त्याचं सेम 10 इंच उंचीची बाही आहे, तर मी 11 इंचावर मार्क केलेला आहे। लाईन आखून घेतलेली आहे। त्यानंतर मुंडा खोली नेहमी आपण एल्बो स्लीव्हसाठी 3.5 इंच घेतो, तर 3.5 इंचावरती एक मार्क केलेला आहे। आणि तुमची छाती जितकी असेल त्याच्यातून आपल्याला हाफ इंच वजा करायचा आहे बाही रुंदीसाठी। तर 36 इंच छाती आहे, त्यामुळे मी अर्धा इंच वजा केलाय आणि 8.5 इंचावरती मी बाही रुंदी टाकली आहे। त्यानंतर 1.5 इंच आतमध्ये घेतलंय शिलाई मार्जिन। ठीक आहे, आपण ब्लाऊजमध्ये नेहमी शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतो। त्यानंतर 1.5 इंचापासून शोल्डरला परत आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आणि जी क्रॉस लाईन आखली त्याचा आपण सेंटर काढणार आहोत। आणि सेंटरला अशा पद्धतीने आपल्याला मार्क करायचं की दोन्ही बाजूला 1.5 इंच आपलं अंतर असलं पाहिजे। शोल्डर पासून सरळ आपल्याला 1 इंचावरती मार्क करून सरळ पाठीमागचा जो भाग आहे त्याला आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत। बघा, सरळ सरळ घ्यायचं आणि आकार देत एक वरचा जो पॉइंट आहे तो कव्हर करत पाठीमागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्यासाठी पुन्हा 1 इंचापर्यंत सरळ आणि जो लाईनच्या खाली आपण मार्क केलेला आहे तो ट्रेस करायचा। बाहीचं आपलं शेप देऊन झालेला आहे। दंडघेराचं अर्ध आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मार्क करायचं आहे। आणि अशा पद्धतीने आपली नॉर्मल बाहीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे। ठीक आहे, हे फिटिंगचे पार्ट आणि मार्जिनचे पार्ट आपण जोडून घेऊयात। आता ही रेग्युलर एल्बो बाही आपण अशीच कट करतो, तुम्ही नेहमीच माझ्या चॅनलवरती व्हिडिओज बघितले असेल। आता हा जो सिंपल पफवाला जो ब्लाऊज आहे आपण तो करणार आहोत, त्यासाठी हार्डली मी याच्यामध्ये 4 ते 5 प्लेट्स घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे फक्त 2 इंचावरती पफ देणार आहे। तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही 2.5-3 इंचापर्यंत वरती जाऊ शकता। आणि रुंदी जी आहे ती 2.5 इंचावर मार्क केलेली। उंचीला मेन बाहीपासून 2 इंच वरती घेतलेला आहे आणि 2.5 इंचावर मार्क केलं। जिथे 2.5 इंचावर मार्क केले तिथून अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागच्या मुंड्याला हा जो 2 इंचाचा पफ आहे तो अटॅच करायचा आहे। करेक्ट, व्यवस्थित करायचा जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलंय तसंच। आणि पुढच्या मुंड्याला पण इथेच आपण आकार देणार आहोत, तो पण बघू शकता व्यवस्थित। जिथे आपण 1.5 इंच आतमध्ये घेते तिथे हात अजिबात काही करायचं नाही, फक्त थोडंसं 2.5 इंचापासून 2.5 इंच जिथे आपण मार्क केलेला आहे बाहीच्या उंचीला तिथून फक्त आकार द्यायचा आहे। ही झाली आपली बाहीचं ड्राफ्टिंग। आता हे कटिंग करून घेऊयात। प्लीट्स सोडून आपण अंदाज घ्यायचा। प्लीट्स 2-3 प्लीट्स घेतल्यानंतर तुम्ही अंदाज घेऊ शकता की आपला मुंडा जो आहे तो करेक्ट येतोय का ते चेक करायचं, पण शक्यतो करेक्ट येतो। हा बघा 8 इंचाचा मुंडा आहे, तर इकडे 2-3 प्लीट घेतल्यानंतर तुम्ही तो 8 इंचाचा मुंडा येतोय का ते चेक करायचं। आणि आता आपण बाही कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने बघा इथे अशा प्लीट्स येणार आहे आणि अशी ही आपली बाही तयार होणार आहे। तर बघा मी इथे चेक करते, प्लीट्स टाकल्यानंतर मुंडा माझा परफेक्टली 8 येतोय का, तर हो परफेक्टली 8 येतोय। आता मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, काठाच्या बाजूला स्लीव्स कट करून घ्यायच्यात। स्लीव्स कट करून झालेल्या आहेत। आता काय करायचं, दोन्ही स्लीव्स आहेत तर सरळ भागावरती अस्तर ठेवायचं। बाहीचा जो मेन फॅब्रिकचा सरळ भाग आहे त्यावरती अस्तर ठेवायचं। बॉटमला टिप टाकून आपण नेहमी अस्तरची बाही कशी अटॅच करतो सेम आहे तशी अटॅच करून घ्यायची। एक्स्ट्रा फॅब्रिक जे काही असेल ते व्यवस्थित कट करून घ्यायचं।
त्यानंतर आता मेन जी गोष्ट येते ते प्लीट्स टाकण्याची. तर बघा 2.5 इंचावरती सेंटरपासून मार्क करायचं आणि नॉच देऊन घ्यायचा, म्हणजे तो दोन्ही बाजूला सेंटरपासून दोन्ही बाजूला तो नॉच आपला जाणार आहे. त्यानंतर नॉचपासून ह्या बाजूला 2 प्लीट्स टाकायच्या, सेंटरला 1 प्लीट टाकायची आणि पलीकडच्या बाजूला 2 प्लीट्स टाकायच्या. तर ह्या बाजूला आपण ज्या 2 प्लीट्स टाकणार आहोत त्याची तोंड पलीकडच्या बाजूला घेतली आहेत ना, तर पलीकडच्या बाजूला जी 2 प्लीट्स टाकणार त्याची तोंड अलीकडच्या बाजूला म्हणजे समोरासमोर घ्यायची आणि मध्ये सेंटरला 1 प्लीट टाकायची. तर अशा पद्धतीने बघा आपल्या 5 प्लीट टाकून तयार झाल्यात आणि बाही खूप सुंदर दिसते, अशी पण सिंपल आणि सोबर. आणि आता मी मुंडा चेक करते बघा प्लीट्स टाकल्यानंतर. येस, 1.5 इंच सोडून परफेक्टली 8 इंच राहिलेला आहे. तर अशी ही बाही तयार झालेली आहे. आता ही आपण दुसरीसुद्धा बाही सेम तयार करून घेणार आहोत आणि आता ही ब्लाऊजला अटॅच करून घेणार आहोत बाही. तर लेफ्ट आणि राईट जी काय आहे ती चेक करून घ्यायची आणि अटॅच करून घ्यायची. त्यानंतर ब्लाऊजला फिटिंग. सो फायनली ही आपली बाही तयार झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते. घातल्यानंतर खूपच सोबर दिसतो हा ब्लाऊज. हा पफ तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही 2.5-3 इंचापर्यंत मेन बाहीपेक्षा उंची घेऊ शकता जास्त. ह्या कस्टमरला छोटासाच पफ हवा होता, सो मी थोडीशीच घेतलेली आहे. तर खूप सुंदर दिसते, सिंपल आणि सोबर. तर खूप जणींच्या मला रिक्वेस्ट होत्या की अशा पद्धतीने बाही दाखव. सो फायनली मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ जेव्हा केव्हा येतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला मग पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा लवकरच भेटणार आहोत.